दावाही करणार आहे असं स्वतः सांगितलं. काय होतंय, अलीकडे निवडणुकीचा दिवस जसा जसा जवळ येतोय तसं तसं महत्वाचे प्रश्न बाजूला ठेवून काहीतरी नवीनच नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. वास्तविक हा निवडणुकीचा मुद्दाही नाही. स्वतः भुजबळ साहेब तसं काही बोललेले नाही. आज एक ते जबाबदार नेते, त्यांनी ताबडतोब डिनाय केलंय आणि ताबडतोब पुढची ऍक्शन घ्यायचं ठरवलेलं आहे. आणि मग तुम्ही मीडिया, तुम्हाला बातमी एखादी मिळाली की तुम्ही छापता, तो तुमचा अधिकार आहे आणि नंतर डिनाय केलं तरी प्रश्न विचारत बसता. हा महत्वाचा नाही. महाराष्ट्र उद्याच्या करता 5 वर्षाच्या साठी कुणाच्या हातात द्यायचा हा महत्वाचा निर्णय लोकांच्या पुढं, मतदारांच्या पुढं प्रश्न आहे. आणि असं असताना आम्ही आमची भूमिका मांडतोय, ते त्यांची भूमिका मांडतायत. आमच्या महायुतीचे वरिष्ठ पातळीवरून सगळे नेते वेगवेगळ्या ठिकाणी फिरतायत, त्यांच्याही फिरतायत, इतर आघाडीचेही फिरतायत, म्हणजे तिसरी आघाडी, आणखीन कोण कोण अपक्ष वगैरे, हे सगळं चाललेलं आहे. महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे निवडणुकीचा आहे. आणि त्याच्यात त्यांनी स्वतःच सांगितलं, लगेच सांगितलं. मी विचारलं ते म्हणले अरे मी लगेच ते डिनाय केलेलं आहे. तरी देखील आज पेपरलाही बातम्या आहेत आणि तुमच्याही चॅनलला न्यूज आहे. तुम्ही नरेटिव्हचा मुद्दा मांडला. नरेटिव्हचा मुद्दा तुम्ही काल योगी आदित्यनाथांचा कटेंगेवरती बोलला होता. आज देवेंद्र फडणवीसांनी ट्विट केलंय, थेट तुमचे सहकारी, म्हणजे तुम्ही काल दिल्लीच्या किंवा ते उत्तरेतल्या राज्यांच्या संदर्भात असू शकतं असं रेफरन्सनं बोलला होता. आज फडणवीसांनी ते ट्विट केलं. मला स्वतःला, मी महायुतीमध्ये एक घटक पक्ष म्हणून आहे. आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्रामवर एकत्र आलेलो आहे. विचारधारा भिन्न आहेत. पाठीमागच्या काळामध्ये देखील 2.5 वर्ष मी उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर सरकार चालवलं. त्याही वेळेस तुम्हाला माहितीये, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची आणि आमची विचारधारा ही वेगळी होती. परंतु त्यावेळेस कॉमन मिनिमम प्रोग्रामवर आम्ही एकत्र आलेलो होतो. आता देशाचा विकास व्हावा, राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा, ह्या मुद्द्यावर आम्ही ह्या सरकारमध्ये सामील झालोय. पहिल्या दिवसापासून मी तुम्हाला सांगतोय, हे माझं मत, मी आजही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेशी निगडीत आहे, कालही होतो आणि पुढेही राहणार आहे. ही माझी भूमिका आहे, ही आमच्या पक्षाची भूमिका आहे. तेही मी काल तुम्हाला सांगितलं, तुम्ही तेच पुन्हा विचारताय. आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी महाराष्ट्र सहन करत नाही. हे इतर राज्यामध्ये कदाचित चालत असेल तर इतर राज्यातले एक प्रमुख नेते आहेत, भाजपचे प्रमुख नेते आहेत, एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत, विद्यमान मुख्यमंत्री आहेत, त्याच्यावर त्यांनी काय बोलावं त्यांचा अधिकार आहे. आता मध्ये काही जण वेगळं बोलले तर आम्ही लगेच आमचं मत स्पष्ट तिथं मांडतो, भूमिका मांडतो, ट्विट करतो, तुम्हाला सांगतो, तुमच्या मार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला तुमच्या पक्षाची एक स्वतंत्र अशी एक ओळख आहे. तुम्ही पुरोगामी किंवा सर्व धर्मनिरपेक्ष म्हणता. अशा परिस्थितीमध्ये तुमच्या पक्षाचं नुकसान, राजकीय नुकसान संभवत नाही का त्यांच्या? तुम्हाला एक माहिती का रे बाबा, 2.5 वर्ष शिवसेनेबरोबर आम्ही काढली ना, काढली का नाही काढली? त्याच्याबद्दल तुम्ही कधी एक अवाक्षर मला विचारलं नाही, एक अवाक्षर विचारलं नाही. काँग्रेसची आणि शिवसेनेची विचारधारा एक आहे का? काढली ना. त्याच्या आधी तसं कधी झालं का? ज्याही वेळेस काँग्रेसच्या वरिष्ठांना ते मान्य नव्हतं, परंतु प्रत्येक आमदाराला वैयक्तिक फोनवर त्यांच्या वरिष्ठांनी विचारल्यावर 90-95% आमदारांनी सांगितलं की आम्हाला सरकारमध्ये जायचंय. मागं 5 वर्ष आम्ही सरकारच्या बाहेर राहून आमचं अतोनात नुकसान झालं. आमच्या मतदारसंघामध्ये पाहिजे तसा विकास झाला नाही आणि आम्हाला अडचण येते, म्हणून हायकमांडनी त्यांना परवानगी दिली. कुणालाच वाटलं नव्हतं, तुम्हाला वाटलं नव्हतं की काँग्रेसवाले भाजप बरोबर जायला परवानगी देतील, पण नसती परवानगी दिली तर वेगळं काही घडलं असतं. त्याच्यामुळे आपली जाकली मुठ 1.25 लाखाची करून परवानगी दिली. मुलाखत दिली आहे. सुप्रियाताईंनी असं म्हटलेलं आहे की तुमच्या विरोधामध्ये कारवाई झाली आणि ती फाईल देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला त्यांच्या घरी बोलावून दाखवली आणि त्यामार्फत दबाव आणला गेला. सुप्रियाताईंनी असं सांगितलं. एक मिनिट, आपण एक अर्ज करा. माहितीचा अधिकाराचा कायदा आपल्या इथं झालेला आहे. माहितीच्या अधिकाराच्या कायद्यामध्ये तुम्हाला कुठली माहिती त्या ठिकाणी गोपनीय माहिती सोडून सगळी माहिती तुम्हाला देता येते. त्याच्यामुळं
ही गोपनीय माहिती नाही. एखाद्याची तुझी उद्या इन्क्वायरी करायची ओपन, ही काय गोपनीय माहिती? तक्रारी आल्यानंतर इन्क्वायरी होते. अरे नीट समजून घ्या बाबांनो, कुणी काही तुम्हाला सांगतं आणि पुन्हा त्याचे तुम्ही सांगलीच्या सभेत म्हटले तासगावच्या की मला इथं कळलं आर पाटलांच्या रेफरन्सने बोलत असताना देवेंद्रजींनी दाखवलं मला की त्यांनी पहिली सही चौकशीला संमती जी आहे ती आबांनी दिली. अहो, त्या संदर्भामध्ये चर्चा होत असताना आता तुम्ही पत्रकार मित्र एकत्र बसल्यानंतर इथं हे असं असं तुम्हाला कुठली माहिती त्या ठिकाणी गोपनीय माहिती सोडून सगळी माहिती तुम्हाला देता येते. त्याच्यामुळं ही गोपनीय माहिती नाही. एखाद्याची तुझी उद्या इन्क्वायरी करायची ओपन, ही काय गोपनीय माहिती? तक्रारी आल्यानंतर इन्क्वायरी होते. अरे नीट समजून घ्या बाबांनो, कुणी काही तुम्हाला सांगतं आणि पुन्हा त्याचे तुम्ही सांगलीच्या सभेत म्हटले तासगावच्या की मला इथं कळलं आर पाटलांच्या रेफरन्सने बोलत असताना देवेंद्रजींनी दाखवलं मला की त्यांनी पहिली सही चौकशीला संमती जी आहे ती आबांनी दिली. अहो, त्या संदर्भामध्ये चर्चा होत असताना आता तुम्ही पत्रकार मित्र एकत्र बसल्यानंतर इथं हे असं असं झालं असं आपण बोलून जातो. त्याच्यामध्ये एवढं काय आकाश पाताळ घडलं नाही, तुम्ही का? अरे भेटला होता नको का त्या गोष्टीला इतकं का महत्व तुम्ही देताय? आज हा निवडणुकीचा मुद्दा आहे का? आज विधानसभेची निवडणूक 12 दिवसावर आली आणि मग कोणीतरी काहीतरी स्टेटमेंट मिळतो, हा असं म्हणलं म्हणून तुला काय म्हणायचं, ही तसं म्हणलं म्हणून. हे मला विचारू नका, मी म्हणून तुमच्याकडे थांबत नाही, मी म्हणून जातो. कोणी म्हटलेलं नाहीये. मोदी पंतप्रधान किंवा शहा यांची सभा नको रे बाबा, असं काही तुमचं विधान होतं का? अरे बाबा, तुमच्या सारख्यांनी विचारलं तिथं मोदी साहेबांची सभा आहे का? आम्ही असं सांगितलं की राष्ट्रीय नेते तुम्ही काय करता, ज्याच्यातनं अशी ब्रेकिंग न्यूज किंवा एक बातमी होईल ना तेवढंच काढता. नीट सांगत आहे, मागचंही सांगत नाही, पुढचंही सांगत आहे. मोठे नेते ज्या वेळेस येतात त्यावेळेस जिल्ह्याच्या ठिकाणी सभा घेतात, तालुक्याच्या ठिकाणी सभा घेत नाही. जिल्हा आणि जिल्ह्याच्या आजूबाजूचे भागातले लोक कार्यकर्ते तिथे येतात, मतदार येतात ऐकायला. आज धुळ्यामध्ये झाली, नाशिकमध्ये झाली, पुढं आपल्या पुण्यात आहे. पुणे जिल्ह्यामध्येच बारामतीचा भाग येतो मला असं वाटतं. आणि त्याच्यामुळं पुणे जिल्ह्यातली सभा ही जसं लोकसभेला फक्त पुणे शहरात झाली की नाही, परंतु ती सगळ्या तिन्ही चारही उमेदवारांची मिळून झाली. चारही उमेदवार त्याला हजर होते. बारामती झाली होती ना पण मोदी. कुठे? अरे त्यावेळेस गोष्ट वेगळी होती. तिथं एक अजित पवार नावाचा कोणतरी माणूस उभा होता आणि त्याला पराभूत करण्याकरता ती सभा घेतली होती. आता मोदींना त्यांना पराभूत नाही करायचंय, त्यांना निवडून आणायचंय. त्याच्यामुळे त्यांनी सभा नाही घेतली. म्हणून नाही घेतली. झालं, आता हीच तुम्हाला तुम्हाला निवडून आणायचं म्हणून सभा घेत नाही. अरे काय तुम्ही इतके पोरकट प्रश्न विचारता, पोरकट. दादा, मग चंद्रकांत पाटील किंवा इतर कुठले भाजपचे नेते येणार आहेत का? माझ्याकडं कुणी येऊ नका सांगितलंय. बाकीच्या 287 मतदारसंघात आपल्याला खूप काम आहे. ती वेळ आणि तिथली जे काही सभा तिथं बोलणं ते आपण दुसरीकडे सगळीकडे खर्च करू. माझी सभा घ्यायला सक्षम आहे, माझा प्रचार करायला सक्षम आहे. सुनील तटकरेंनी एक मुलाखत दिली आहे, त्याच्यामध्ये ते म्हटलेत की जेव्हा पक्षामध्ये एक मिनिट, कुणी काय मुलाखत दिली ती त्यांना विचारा. मुलाखत त्यांनी दिली, मला कशाला प्रश्न राष्ट्रीय विचारता? अध्यक्ष आहेत. एक मिनिट, मी सगळ्या प्रश्नाला उत्तर देणार नाही. मी तुम्ही काही महत्वाचं होतं ते विचारलं. नमस्कार, जय हिंद.